आणि आता टॉप 15च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या अमित शहांच्या निवासस्थानी 3 तास खलबत झाली। जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर आली असून 24 तासांमध्ये जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे। गणेश नाईक घरवापसी करण्याची शक्यता आहे। गणेश नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे। पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नाईक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद विकोपाला आलाय। पटोले असतील तर बैठक होणार नाही अशी ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका आहे। ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद उघड झालेला आहे। विमान कंपन्यांनी देशांतर्गत मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवली। आता प्रत्येक आठवड्याला देशातील विविध मार्गावर 25,000 फेऱ्या होणार आहे। दिवाळी आणि हिवाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। वैद्यकीय महाविद्यालयांमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले, तर विद्यार्थी प्रवेश आणि शुल्क गैरव्यवहाराच्या प्रकरणी 9 महाविद्यालयांची तपासणी आता होणार आहे। विमा हप्त्यावरील जीएसटी कपातीच्या संदर्भात दिल्लीमध्ये मंत्री गटाची बैठक होणार आहे। जीएसटी 18% कमी करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। मुंबईत महापालिकेचे 12,000 कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामं देण्यात आली, तर मतदानाच्या दिवशी आणखीन 5,000 कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती होणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आज अंतरवाली सराटीमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा होणार असून दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या विधानसभा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवार, छगन भुजबळांची पहिली प्रचार सभा होणार आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये आलेल्या हिरामण खोसकरांचा देखील प्रचार होणार आहे। विदेशी गुंतवणूकदारांचा कल आता चीनकडे वाढल्याचं दिसतंय। विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवली। विदेशी संस्थांनी बाजारातून तब्बल 67,834 कोटींचे शेअर विकलेले आहेत। बंगळुरू कसोटीमध्ये भारताची न्यूझीलंडला कडवी झुंज पाहायला मिळाली। पहिल्या डावातील 356 धावांच्या पिछाडीनंतर टीम इंडियाचं जोरदार कमबॅक झालं, तर तिसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 3 बाद 231 धावा झालेल्या आहेत। स्वराज्य पक्षामध्ये इन्कमिंगला सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं। जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या बाटेवर असल्याचं कळतंय। राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधत त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलंय। ठाकरेंनी महायुतीला मोठा धक्का दिला। राजन तेली, दीपक साळुंखे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। शरद पवारांनी भाजपला आणखीन एक धक्का दिला। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजप सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये बोगस मतदारांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली। नाशिक मध्य मतदारसंघामध्ये बोगस मतदार असल्याचा दावा भाजपनं केला। निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत बोगस मतदारांच्या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले। टीव्ही सेंटर परिसरामध्ये असलेले मैदान महापालिका भाडे तत्वावर देत असल्यानं पोलीस भरती आणि सैनिकी भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यानं मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। नवाब मलिक, सना मलिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणारे। नवाब मलिक मानखुर्द मतदारसंघातून, तर सना मलिक अणुशक्ती नगरमधून निवडणूक लढणारे। 28 तारखेला नवाब मलिक उमेदवारी अर्ज दाखल करणार असून 23 तारखेला सना मलिक अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यामध्ये साकोलीच्या जागेवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमधून अनेक जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। आमदार आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेस महाविकास आघाडीमधील काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। वर्सोव्याच्या आमदार भारती लवेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भारती लवेकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवेकर आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचं कळत आहे।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपनं रणनीती आखलेली आहे। शहरातील अनेक मंदिरं, जैन आणि अन्य समाजाच्या संस्थांसोबत संपर्क साधून त्यांचं सहकार्य घेण्यात येणार आहे। इंदापूरमध्ये शरद पवारांना धक्का बसला। प्रवीण माने बंडखोरी करणारे 23 ऑक्टोबरला प्रवीण माने अपक्ष अर्ज दाखल करणारे हर्षवर्धन पाटलांमुळे नाराजी असल्याची चर्चा आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीने मुस्लिम समुदायाला उमेदवारी न दिल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला। त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली। आमदार सतीश चव्हाणांचं राष्ट्रवादीमधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं। जाणीवपूर्वक पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली। खासदार सुनील तटकर यांनी याबद्दल माहिती दिली। पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हा मुळशी मधून संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। 24 तारखेला संग्राम थोपटे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली। राष्ट्रवादीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठा धक्का दिला। राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। कल्याण पश्चिममध्ये महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। ठाकरे सरकारपेक्षा महायुती सरकारने महाराष्ट्रात भरघोस निधी देऊन महाराष्ट्राचा विकास केल्याची माहिती यावेळी महायुतीच्या नेत्यांच्या वतीने देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरलेत। आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर आली। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना पक्षाकडे 5 उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांचं डोकं फिरलंय। मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असं वक्तव्य भाजपचे नेते परिणय फुके यांनी केलं। जरांगे यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही घेणं देणं नाहीये, त्यांनी शरद पवार यांची सुपारी घेतली असं फुके यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागृत